नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पुन्हा 3.5 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। कुर्ले बदर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिक वाढलेली दिसत आहे। नुकताच प्रदर्शित झालेला पुन्हा एकदा 3.5 चित्रपटाचा ट्रेलर पाहिला की एक गोष्ट स्पष्ट होते की म्हणजे हा चित्रपट फक्त हसवणार नाही तर शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारा आहे। रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात ट्रेलर मध्ये सतत काही ना काही विचित्र घडताना दिसते। कधी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते, कधी गैरसमजाचा भुताव वाढतो तर कधी बबनची खट्याळ एंट्री सगळ्यांचं गणित बदलून टाकते। वेगवेगळ्या स्वभावाची 4 माणसं एकत्र आली की काय काय घडू शकते याची भन्नाट झलक ट्रेलर मध्ये दिसते। या गोंधळात रिंकू राजगुरूची एंट्री विशेष लक्ष वेधून घेते। ती नेमकी कोण आहे, ती त्यांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळे इतके अस्वस्थ का झाले आहे याचा थेट उत्तर ट्रेलर मध्ये मिळणार नाही। त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत एक कुतूहल निर्माण होत आहे। ट्रेलर मधील विनोदाचा टेम्पो जबरदस्त आहे। विनोदाचा अचूक टायमिंग, प्रसंगाची गंमत आणि कलाकारांमधील केमिस्ट्री यामुळे ट्रेलर एक क्षणही कंटाळवाणा वाटत नाही। कलाकारांसोबत रिंकू राजगुरूची भूमिका या गोंधळात नेमकं काय वळण आणते हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्की रंजक ठरणार आहे। तसेच संजय नार्वेकर हे सुद्धा यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहे। याशिवाय लोकप्रिय अभिनेते संकेत पाठक या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकार करताना दिसणार आहे। दरम्यान या चित्रपटाचे छायाचित्रण प्रसंग छायाचित्रकार संजय जाधव यांनी केलेले आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतात, पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट म्हणजे निव्वळ विनोद नाही तर माणसाच्या स्वभावातून, परिस्थितीतून आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगातून निर्माण होणाऱ्या गोंधळाची धमाल गोष्ट आहे। ट्रेलर मध्ये प्रेक्षकांना जी मजा, गडबड आणि हास्य दिसते त्यापेक्षा अनेक पटीने मोठा अनुभव चित्रपटात मिळणार आहे। प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे आणि ती एकमेकांवर आधारली की जी मजेशीर साखळी तयार होते ती मोठ्या पडद्यावर अनुभवासारखी आहे। प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन हा गोंधळ, हा विनोद आणि ही एनर्जी प्रत्यक्ष अनुभवावी। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि हा चित्रपट तर खूप छान बनवला आहे, छान चित्रपट आहे। या ट्रेलरवरनं तर पुरा वाटतोच आहे आणि आता ह्याची रिलीज डेट जानेवारी 30 जानेवारीला हा रिलीज होणार होता चित्रपट, तर त्यानंतर आता ह्याची रिलीज डेट थांबवण्यात आलेली होती आणि पुढे ढकलला गेलेली आहे जी रिलीज डेट। म्हणजे आता हा चित्रपट आपल्याला आता फेब्रुवारीच्या 13 तारखेला हा चित्रपट आता थिएटरमध्ये रिलीज होणार आहे। 13 तारखेला आपण हा चित्रपट पाहू शकतो थिएटरमध्ये। आता 13 तारखेला रिलीज होणार आहे। पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट आपल्याला पाहायचा असेल तर 13 फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे। तुम्ही हा चित्रपट पाहू शकता कारण हा चित्रपट खूप छान आहे। धमाल या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे आणि पहिला भाग पाहिला असेल तर तुम्हाला दुसरा भाग सुद्धा पाहायची इच्छा असणारच आहे। खूप छान चित्रपट आहे आणि 20 वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा आपल्यासाठी येत आहे। दर्शकांसाठी हा चित्रपट पुन्हा एकदा सिक्वल येत आहे। आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे, तो पण खूप चांगला चाललेला होता आणि त्या टायमामध्ये 2 कोटीचा गल्ला चित्रपटाने कमवलेला होता आणि हा चित्रपट खूप चालला होता त्या टायमामध्ये। आणि आता याचा सिक्वल आलेला आहे आणि या सिक्वल मध्ये आपल्याला आर्ची दिसणार आहे। अलग चित्रपट बनवलेला आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला रतन, मदन, बबन यांची केमिस्ट्री, आपल्याला चौघांची केमिस्ट्री आपल्याला बघायला भेटणार आहे। रतन, मदन, चंदन, बबन यांची आपल्याला चौघांची केमिस्ट्री आहे आणि त्यांनी पहिल्या भागामध्ये जसं आपल्याला हसवलंय तसं आता दुसऱ्या भागामध्ये सुद्धा ते लोक दिसणार आहे आणि त्यांच्याबरोबर रिंकू राजगुरू दिसणार आहे आणि हा चित्रपट खूप छान बनलेला आहे आणि ह्याच्या ट्रेलरला खूप चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे आणि खूप आता ट्रेलर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे
व्हायरल सुद्धा झालेला आहे आणि चित्रपटमध्ये आर्चीची एंट्री खूप छान दाखवलेली आहे. आर्ची या चित्रपटामध्ये एकदम काहीतरी अलग बनलेली आणि काहीतरी अलग दाखवणार या चित्रपटामध्ये. बबन आणि रतन, चंदन, मदन हे लोक बायकांपासून कसे लांब राहतात आणि त्याच्यामध्ये आता आर्ची येईल तर अजून काय या चित्रपटामध्ये धमाल होणार आहे. अनपेक्षित क्षण या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फुल टू धमाल चित्रपट असणार आहे. पहिला चित्रपट जसा धमाल दाखवलेली त्याच प्रकारे आता या पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये सुद्धा धमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की टीजर मध्ये छान टीजर दाखवलेला गेलेला आहे. त्या टीजर मध्ये आर्चीची काय एंट्री आहे ते दाखवली नव्हती. काय या चित्रपटामध्ये काय ती कॅरेक्टर मध्ये दाखवलं नव्हतं, तर ती फक्त आलेली दाखवलेला टीजर मध्ये. तर आता थिएटर मध्ये गेल्यावर आपल्याला चित्रपटामध्ये आर्ची काय दिसणार आहे आणि आर्चीची काय भूमिका आहे या चित्रपटामध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा चित्रपट तर खूप छान बनवलाय आणि छान चित्रपट आहे. या ट्रेलरवरनं तर पुरा वाटतोच आहे. आणि आता ह्याची रिलीज डेट जानेवारी 30 जानेवारीला हा रिलीज होणार होता चित्रपट. तर त्याच्यानंतर आता ह्याची रिलीज डेट थांबवण्यात आलेली होती आणि पुढे ढकलल्या गेलेली आहे जी रिलीज डेट. म्हणजे आता हा चित्रपट आपल्याला आता फेब्रुवारीच्या 13 तारखेला हा चित्रपट आता थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 13 तारखेला आपण हा चित्रपट पाहू शकतो थिएटरमध्ये. आता 13 तारखेला रिलीज होणार आहे. पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट आपल्याला पाहायचा असेल तर 13 फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. कारण हा चित्रपट खूप छान आहे. धमाल या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. आणि पहिला भाग पाहिला असेल तर तुम्हाला दुसरा भाग सुद्धा पाहायची इच्छा असणारच आहे. खूप छान चित्रपट आहे आणि 20 वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा आपल्यासाठी येत आहे. दर्शकांसाठी हा चित्रपट पुन्हा एकदा सिक्वल येत आहे. तुम्हाला आवडली असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि या चित्रपटाची रिलीज डेट चेंज झाली त्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट हा सिक्वल आहे. पहिला आपण ह्याचा पहिला भाग पाहिलेला होता तो 3.5 हा चित्रपट होता. 3.5 हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला होता. 2006 मध्ये रिलीज होऊन या चित्रपटाला आता 20 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याचा सिक्वल येत आहे. पुन्हा 3.5 हा सिक्वल आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलेलं आहे. आणि पहिल्या भागाचं पण डायरेक्शन अंकुश चौधरीनेच केलं होतं. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला पहिल्या भागामध्ये पण आपल्याला अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळाले होते. आणि आता पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये पण तेच आहे. आणि त्यामध्ये आता एक ऍक्ट्रेसची एंट्री झालेली आहे ती म्हणजे आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये आपल्याला रिंकू राजगुरूची एंट्री आहे आणि ती या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे तो पण खूप चांगला चाललेला होता आणि त्या टायमामध्ये 2 कोटीचा गल्ला चित्रपटाने कमवलेला होता आणि हा चित्रपट खूप चालला होता त्या टायमामध्ये. आणि आता याचा सिक्वल आलेला आहे आणि या सिक्वल मध्ये आपल्याला आर्ची दिसणार आहे. अलग चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला रतन, मदन, बबन यांची केमिस्ट्री आपल्याला चौघांची केमिस्ट्री आपल्याला बघायला भेटणार आहे. रतन, मदन, चंदन, बबन यांची आपल्याला चौघांची केमिस्ट्री आहे. आणि त्यांनी पहिल्या भागामध्ये जसं आपल्याला हसवलंय तसं आता दुसऱ्या भागामध्ये सुद्धा ते लोक दिसणार आहे आणि त्यांच्याबरोबर रिंकू राजगुरू दिसणार आहे. आणि हा चित्रपट खूप छान बनलेला आहे आणि ह्याच्या ट्रेलरला खूप चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे. आणि खूप आता ट्रेलर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्हायरल सुद्धा झालेला आहे. आणि चित्रपटमध्ये आर्चीची एंट्री खूप छान दाखवलेली आहे. आर्ची या चित्रपटामध्ये एकदम काहीतरी अलग बनलेली आणि काहीतरी अलग दाखवणार या चित्रपटामध्ये. बबन आणि रतन, चंदन, मदन हे लोक बायकांपासून कसे लांब राहतात आणि त्याच्यामध्ये आता आर्ची येईल तर अजून काय या चित्रपटामध्ये धमाल होणार आहे. अनपेक्षित क्षण या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फुल टू धमाल चित्रपट असणार आहे.
पहिला चित्रपट जसा धमाल दाखवलेली त्याच प्रकारे आता या पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये सुद्धा धमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की याच्या टीजरमध्ये छान टीजर दाखवलेला गेलेला आहे. त्या टीजरमध्ये आर्चीची काय एंट्री आहे ते दाखवली नव्हती. काय या चित्रपटामध्ये काय ती कॅरेक्टर मध्ये दाखवलं नव्हतं, तर ती फक्त आलेली दाखवलेला टीजरमध्ये. तर आता थिएटरमध्ये गेल्यावर आपल्याला चित्रपटामध्ये आर्ची काय दिसणार आहे आणि आर्चीची काय भूमिका आहे या चित्रपटामध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा चित्रपट तर खूप छान बनवला आहे आणि छान चित्रपट आहे. या ट्रेलरवरनं तर पुरा वाटतोच आहे. आणि आता ह्याची रिलीज डेट 30 जानेवारीला हा रिलीज होणार होता चित्रपट. तर त्याच्यानंतर आता ह्याची रिलीज डेट थांबवण्यात आलेली होती आणि पुढे ढकलल्या गेलेली आहे जी रिलीज डेट. म्हणजे आता हा चित्रपट आपल्याला आता फेब्रुवारीच्या 13 तारखेला हा चित्रपट आता थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 13 तारखेला आपण हा चित्रपट पाहू शकतो थिएटरमध्ये. आता 13 तारखेला रिलीज होणार आहे. पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट आपल्याला पाहायचा असेल तर 13 फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये येणार आहे. तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. कारण हा चित्रपट खूप छान आहे. धमाल या चित्रपटामध्ये दाखवली गेलेली आहे. आणि पहिला भाग पाहिला असेल तर तुम्हाला दुसरा भाग सुद्धा पाहायची इच्छा असणारच आहे. खूप छान चित्रपट आहे आणि 20 वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा आपल्यासाठी येत आहे. दर्शकांसाठी हा चित्रपट पुन्हा एकदा सिक्वल येत आहे. तुम्हाला आवडली असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते.